नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व शेतकरी मित्रांसाठी नवीन योजना. सर्व शेतकरी मित्रांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता पाऊस सुरू झालेला आहे, परंतु तुमच्या शेतामध्ये तुम्हाला जेवढा हवा तसा पाऊस पडला का? तुमची पीक पाणी कसे आहे? तुम्ही सध्या काय पेरणी केलेली आहे? तुमच्या पिकांना जेवढा आवश्यक आहे तेवढा पाऊस तुमच्या शेतात तुम्हाला मिळाला का? देवाने तुमच्या आवश्यकतेनुसार तुमच्या शेतात पाऊस पाडला का? मला कमेंट करा. माझ्याशी बोला, गप्पा करा, कमेंट करा. म्हणजे काय होतं, विचारांची देवाणघेवाण होते आणि त्यामुळे आपल्याला कळतं की कुठे काय परिस्थिती आहे. कारण की पाऊस उशिरा सुरू झालेला आहे, परंतु आहे सगळीकडे पाऊस पडत आहे. त्यामुळे काही ठिकाणी कमी आहे, काही ठिकाणी प्रमाण जास्त आहे. त्यामुळे मी हे तुम्हाला विचारत आहे. तर मला आठवणीने सर्वांनी कमेंट करा. बघा, तुम्ही जर शेतकरी आहात तर तुमच्याकडे शेतकरी असल्याचे सर्टिफिकेट आहे का? तुम्ही जर शेतकरी आहात, तुम्ही जर फार्मर आहात, तर तुमच्याकडे शेतकरी असल्याचे किंवा फार्मर असल्याचे तुमच्याकडे दाखला आहे का? म्हणजे सर्टिफिकेट आहे का? शेतकरी असल्याचा दाखला कसा काढायचा? त्यासाठी काय कागदपत्रे लागतात आणि किती दिवसात तुम्हाला तुमचं शेतकरी सर्टिफिकेट म्हणजे शेतकरी असल्याचा दाखला तुम्हाला मिळतो, ते आपण आता बघूया. सर्वात आधी आपण बघूया त्यासाठी कागदपत्र काय लागतात. आता यापैकी कोणतंही एक कागदपत्र तुम्हाला लागणार आहे शेतकरी सर्टिफिकेटसाठी, शेतकरी दाखल्यासाठी. आता पहिलं आहे पासपोर्ट, दुसरं आहे पॅन कार्ड, तिसरं आहे आधार कार्ड, चौथं आहे मतदार ओळखपत्र, पाचवं आहे रोजगार हमी जॉब कार्ड, सहावं आहे निमशासकीय ओळखपत्र आणि सातवं आहे वाहन चालक परवाना. हे जे 7 कागदपत्र आहेत, यापैकी कोणतंही एकच कागदपत्र तुम्हाला लागणार आहे शेतकरी दाखल्यासाठी. शेतकरी असल्याचा दाखला काढण्यासाठी तुम्हाला यापैकी कोणतंही एकच कागदपत्र लागणार आहे. नंतर आहे इतर कागदपत्र. संबंधित जागेचा 7/12 आणि 8 उतारा. आता म्हणजे तुमच्याकडे जे शेतजमीन आहे ना, त्या शेतजमिनीचा 7/12 आणि 8 उतारा हे कागदपत्रसुद्धा आवश्यक आहे. आणि पुढचं कागदपत्र काय लागणार आहे ते तर कंपल्सरी आहे, म्हणजे अनिवार्य आहे, बंधनकारक आहे. कोणतं? तर स्वयंघोषणापत्र. स्वयंघोषणापत्र हे कंपल्सरी आहे, आवश्यक आहे, बंधनकारक आहे, अनिवार्य आहे. तर हे अशा पद्धतीने फक्त 3च कागदपत्र तुम्हाला शेतकरी दाखला काढण्यासाठी, फार्मर सर्टिफिकेट काढण्यासाठी फक्त 3च हे कागदपत्र तुम्हाला लागणार आहे, आवश्यक आहे. त्यामुळे जर तुम्ही अजूनपर्यंत शेतकरी दाखला म्हणजेच फार्मर सर्टिफिकेट जर तुम्ही काढलं नसेल तर लवकर काढून घ्या. आणि एकदा का तुम्ही हे फार्मर सर्टिफिकेट म्हणजे शेतकरी दाखला जर तुम्ही काढला तर त्याला 15 दिवस लागतात ते तुमच्यापर्यंत पोचायला. म्हणजेच शेतकरी दाखला तयार होऊन तुम्हाला मिळायला 15 दिवस लागतात. 15 दिवसात तुमचं शेतकरी दाखला म्हणजेच फार्मर सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं. त्यामुळे तुम्ही जर काढलं नसेल तर लवकर काढून घ्या. प्रत्येक शेतकरीला हे शेतकरी सर्टिफिकेट म्हणजेच फार्मर सर्टिफिकेट, शेतकरी दाखला
त्यांच्याजवळ असणं आवश्यक आहे. कारण की तुम्हाला म्हणजे अनेक सरकारी योजनांचा लाभ त्या माध्यमातून मिळू शकतो आणि अनेक त्याचे फायदे आहेत. यावर तुम्हाला जर हवा असेल तर मी पुढचा व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी घेऊन येणार. त्यामुळे तुम्ही जर काढलं नसेल आतापर्यंत तर काढून घ्या लवकर शेतकरी दाखला. आणि तुम्हाला जर काही अडचण असेल तर मला कमेंट करा. आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत, प्रत्येक शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या. हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा म्हणजे त्यांनाही कळेल. कारण की शेतकरी दाखला असणं तुम्हाला फार आवश्यक आहे. कारण की शेतकरी म्हणजे शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आहेत, भरपूर सरकारी फायदे आहेत. ते फायदे तुम्हाला मिळू शकतात शेतकरी दाखला असला तर. त्यामुळे जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल काढला तर लवकर काढून घ्या. तुम्हाला जर काही शंका असेल, प्रश्न असेल, काही समस्या असेल, अडचणी असेल तर कमेंट करा म्हणजे मी तुम्हाला तुमच्या कमेंटला लगेच उत्तरं देणार आणि तुमच्यासाठी लगेचच त्यावर व्हिडिओ घेऊन येणार. त्यामुळे आठवणी हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि सर्वांनी कमेंट करा.